नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण चमचमीत अशी घरच्या सोप्या पद्धतीने मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही मटकी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि त्याला मोड आले की याची भाजी बनवायची, छान लागते. इथे कुकर घेतलेला आहे. कुकरच्या भांड्यात तेल घातलं. तेल गरम झालं की मोहरी घातली. मोहरी तडतडली की लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घातल्या. कढीपत्त्याची पानं घातली. हे सगळं परतून घ्यायचं आहे. मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि लसूण. बारीक चिरलेला कांदा घातला. बारीक चिरलेला कांदा पण गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. आलं लसूण पेस्ट घातली आहे 1 चमचा, तीही व्यवस्थित परतून घ्यायची. तेलात छान चव लागते आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर. टोमॅटो प्युरी घातलेली आहे. तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटो घातला तरीही चालेल. घरचा वाटलेला मसाला घेतलेला आहे. कांदा, सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर हे परतून झाल्यानंतर 1 चमचा हळद घालायची. त्यानंतर धणे पावडर घातली. 2 चमचे लाल तिखट घातलं. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता. हे पूर्ण परतून घ्यायचे आहेत मसाले. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून झालेले आहे. यात थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला शिजवून द्यायचा. गरम मसाला पावडर घातलेली आहे. ही परतून घ्यायची व्यवस्थित. खूप छान चव लागते गरम मसाला पावडरने. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जी मटकी मोड आलेली घेतलेली आहे ती घालायची. तीही मसाला छान परतून घ्यायची. मसाला परतल्यानंतर यात तुम्हाला जेवढी मटकीची भाजी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं. कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि ही भाजी 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजवून घ्यायची. कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी छान शिजलेली आहे. तर तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर ही भाजी आपण एका बॉलमध्ये सर्व करून घेऊयात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.